बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन माननीय नगरसेविका श्रीदेवी ताई फुलारे व सत्यन्यूज चॅनलचे मल्लया स्वामी यांच्या हस्ते झाले व उपस्थित महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष प्रियंका काळू मस्के, उत्सव उपाध्यक्ष ऋषी भैया वाघमारे, खजिनदार सागर एसटी, कार्याध्यक्ष संतोष कोरे, निखिल मस्के, प्रसिद्धी प्रमुख सुमित गायकवाड व गोपाळ वाघमारे, मिरवणूक प्रमुख अजय माघाडे, विजय माघाडे व तसेच राहुल वाघमारे, रितेश माने, सिद्धार्थ तरासे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी भव्य दिव्य अशी मिरवणूक 21 एप्रिल दुपारी 12 वाजता निघणार आहे. प्रथम वर्षी महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक निघत असून तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. संस्थापक अध्यक्ष प्रियंका काळू मस्के. आज या ठिकाणी सर्व माझ्या माता बहिणी बसलेल्या आज या ठिकाणी मी प्रथम तर सगळ्यांना जय भीम बोलते, कारण की आज बाबासाहेबांची जयंती असल्यासारखे कारण आपण बघतो की गेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये एवढी भारी जयंती व्हायला बघते की ना भूतो ना भविष्य अशी जयंती व्हायला बघते. माझे सर्व भीम सैनिक आणि माझ्या बहिणी आणि आपण सर्व जाती धर्माचे लोक आपण एकत्र येऊन सनी बाबासाहेबांची जयंती अगदी आनंदाने साजरी करायला बघतो. एक असं आवडतं की आपली एक दिवाळी असल्यासारखी अशी वाटायला बघते. गेल्या आता रविवारी मिरवणूक असल्यासारखी आणि खरं तर या ठिकाणी महात्मा फुले समाजाच्या मंडळाच्या वतीने जे आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्या नाक्या परिसरामध्ये आणि आज या ठिकाणी मला बोलवून सनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मान दिल्याबद्दल मी खरं तर या ठिकाणी मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, युवकांचे आणि इथले सर्व माता बहिणींचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण की डॉक्टर बाबांनी शिकवले की शिका, संघटित व्हा आणि आपण कुठल्याही जाती धर्मामध्ये आपण भेदभाव पाळत नाही. आपण सर्व समाजाला एकत्र घेऊन जायला बघतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व 18 पगडी जातींना एकत्र केलेले आणि आपण त्या मार्गावर आपण महिला जायला बघतो आणि आपल्या अनेक महिलांवर अनेक अत्याचार झालेले होते. त्या ठिकाणी आपण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण